मुंबईमध्ये एका गिरणीमध्ये मी ड्रायव्हर म्हणून कामाला होतो. पण त्या गिरणीच्या कामगारांनी संप केला आणि मध्येच साला कोरोना. त्या गिरणी मालकाने ती गिरणी कायमची बंद करून टाकली आणि मला कामावरून काढून टाकलं. आता मुंबईत काम मिळणार म्हणून इकडे झाडीपट्टीमध्ये आलो आणि त्या राजशेखरकडे मी ड्रायव्हर म्हणून कामाला. पण पगार फार कमी दिले. त्या पगारामध्ये मी माझ्या संसाराचा गाडा ओढू शकत नाही. तेव्हा कुठं पार्ट टाइम काम मिळतं का ते शोधतोय, पण ते काम पण अजून मिळालं नाही. आता काम कुठं मिळतं काय मुंबईहून कधी आला? 2 महिने झाले आणि आज प्रथम भेटतोय. अरे आधीच म्हणलो कधी आपला गाव बरं तर मुंबईला गेला तर पण माझा प्रत्येक शब्द झाला की नाही? खरी गोष्ट आहे. खरी गोष्ट आहे. तू जाऊ नको म्हणत असताना मी गेलो. आणि काय सांगू तुला, एका गिरणीमध्ये ड्रायव्हर म्हणून मी कामाला लागलो. पण झालं काय, त्या गिरणीच्या कामगारांनी संप केला ना मध्ये साला हा कोरोना म्हणजे काय? अरे महाभयंकर रोग आहे. एकदा झाला की माणूस वाचतच नाही. अरे कोरोना म्हणजे कोणताही रोग नाही, व्हायरस आहे. व्हायरस मरतोय तुम्ही तू लवकर. कोण? अबे महाभयंकर रोग आहे. कोरोना महाभयंकर रोग आहे. पण ते जाऊ दे, तुझं कसं काय चाललंय? मला एक सांग, तुझं कसं काय चाललंय? माझं तर व्यवस्थित. माझं काय नाही, खाऊन पिऊन सुखी आहे, खर्चाचे वांदे आहे, बाकी सगळं आनंद आहे. अन्न खाऊन दिवस काढतो. बाकीचे लोक काय शेण खाऊन दिवस काढतात? त्याच्याबद्दल मला माहित नाही. अरे माझी फार व्यथा सुरू आहे. कशी काय? मुंबईला ती गिरणी बंद झाली आणि ती मुंबई सोडून इकडे झाडीपट्टीत आलो. त्या राजशेखरकडे मी ड्रायव्हर म्हणून कामाला आहे. पण पगार फार कमी देतो. त्या पगारामध्ये मी माझ्या संसाराचा गाडा ओढू शकत नाही म्हणून पार्ट टाइम कुठं काम मिळतं का ते शोधतोय. तेवढ्यात तू सापड. पार्ट टाइम नोकरी मिळाली म्हणून समज. तुझ्या खाण्याच्या वांद्यानं मला नोकरी देते म्हणजे? अरे मी तुला नोकरी दिली म्हणून समज. राजकारणात घुसला का काय? राजकारणात घुसलो नाही, नुकताच राजकारणातून निघलो. अरे गावात मी 5 वेळा निवडणुकीत उभा होतो. किती वेळा? 5 वेळा. एकदा निवडून आलो नाही. एवढी माझी गावात इज्जत आहे, तरी लोक उभा म्हणतात, बस कुणी म्हणत नाही. तरी तू मला नोकरी द्यायला काय विचार मी निवडून का आलो नाही? अरे आजकालचा जमाना आहे नोट आहे तो ओठ आहे ना, तसं भिकार चोट. ही गोष्ट म्हणून मी त्या राजकारणाच्या भानगडीत पडलोच नाही. खरी गोष्ट आहे. आणि मी ठरवलं त्या राजकारणाच्या भानगडीत पडण्यापेक्षा आता आपण ससा कार्यकर्ता होणं परवडतं. कोणता कार्यकर्ता? ससा कार्यकर्ता. दानवे जंगलात. अरे ससा कार्यकर्ता म्हणजे सर्वसाधारण कार्यकर्ता. सर्वसाधारण. कारण की आजकाल नेते निवडून आले 5 वर्ष झाले, अध्यक्ष हो, उपाध्यक्ष हो, आमदार हो की खासदार हो, 5 वर्ष झाली की माझी सरपंच, माझी उपसरपंच, माझी खासदार, माझी आमदार. अरे 5 वर्षाचाच कार्यकाल असतो ना. पण कार्यकर्ता कधी माझी होताना पाहिलाय? कोणी म्हणतो का माझी कार्यकर्ता? आणि किती तुरंखान नेता असो, त्याला कार्यकर्त्याशिवाय अळतं त्याचं. म्हणून मी ठरवलं तो कार्यकर्ता व्हायचं. नोकरी तुला दिली म्हणून समज. अबे पण कोणाकडं? नोकरी एका बाईकडे आहे. कोणाकडे? एका बाईकडे आहे. चाललो. बाईचं नाव घेतलं का तनबावराच होते. बाई कोण आहे, काय तिचं नाव काय, गाव काय, जाणून तर घे. अरे बाई कुणी असू दे, कशी असू दे, गडी मादी वाकडी तिकडी हिंगडी पांगडी, पायापासून केसापर्यंत गचकरणी असली तरी चालत. नोकरी पाहिजे. गचकरी बाईकडे तिला खाजवण्याचं काम करणार आहे. ते करून टाकेल वेळ पडली. अरे बाईचं नाव जाणून घे. बाई गळगंज संपत्ती आहे बाईकडे. काय म्हणजे? बाईचं नाव आहे चंपा कली. दिसते गुलाबाची कली, फिरते गली गली, आणि तिच्यावरच पिक्चर निघला नाचे नागिन गली गली. म्हणजे काय भीक मागते का? अरे भीक मागत नाही. 5-6 गाड्या आहेत बाईकडे. गडगंज संपत्तीची बाई दिसली. मग काय? 5-6 गाड्या. कुटुंब मोठं असेल. छोटं कुटुंब, सुखी कुटुंब. तरी 5-6 गाड्या. मग काय? बाई एका गाडीनं फिरते, बाकीच्या गाड्या डिझेलवर चालतात. बाई एका गाडीनं फिरते, बाकीच्या गाड्या डिझेलवर चालतात. आणि बाई ज्या गाडीवर बसते ती काय पाण्यावर चालतात. अरे तसं नाही मूर्खा. बाईचा मोठा पंप आहे. अरे डिझेल पेट्रोलचा पंप आहे बाईकडे. मग असं बोलला, माझा गैरसमज होतो. बाई एकाच गाडीनं फिरते, बाकीच्या बाईच्या गाड्या डिझेल पेट्रोलच्या कामावर चालतात. जसे ठेकेदार म्हणतात ना, माझी गाडी रेतीवर चालते, माझी गाडी मुरुमवर चालते, माझी गाडी विटावर चालते, तशाच बाईच्या बाकीच्या गाड्या डिझेल पेट्रोलच्या कामावर चालतात. अबे थांब ना, बाई चालना लावते. ते बघ सीधी सड़क लाल भड़क लगा के गाडल करती है पागल. ये
नोकरी पाहिजे ना, पिकअपच्या गोष्टी करताय. नमस्कार चंपाकली. नमस्ते गंगाधर. एक काम कर. सांगा ना. हा माझा परममित्र सदा कोण बोलले. हॅलो. हॅलो म्हणते म्हणजे हॅलो म्हणत नाहीये, हॅलो म्हणजे हॅलो. हॅलो मूर्ख हॅलो महत्वाचं बोल, म्हणजे नमस्कार. महत्वाचं बोल. अगं हा माझा परममित्र सदा कोण बोलले. नमस्कार. पूर्वी मुंबईला गिरणीला कामाला होता. मध्ये तो कोरोना आला, त्याच्यामुळे इकडे झारीपट्टीमध्ये राजशेखरकडे कामाला आला ड्रायव्हर म्हणून. त्यामध्ये त्याचं भागत नाही आहे, म्हणून त्याला एक पार्ट टाइम नोकरी पाहिजे आहे आणि ती नोकरी तुम्ही द्यावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे. पण माझ्याकडे अशी कुठलीच नोकरी नाही गंगाधर. अबे नाही म्हणते ना बे. थोडं थांबलं का हो म्हणते का बे. मी काय म्हणतो, माझ्यासाठी तरी आता तुम्ही म्हणताय सगळं तर माझ्यासाठीच करण्यात यावं. गाव रे कसा हा. गाव कसा म्हणजे तू माणूस असून मी का ठोकरो का बे? अरे माझी मारशील ना मी पाहत राहीन का रे. अरे माझी जुनी ओळख आहे. मुंबईत होतो बाबू. हं. सांग ना, मी महत्वाचं. आता मग असं करशील कशाला मग. मी काय म्हणतो, याने पार्ट टाइम नोकरी देऊन टाका. हो एखादी काढून टाका नोकरी. बरं ठीक आहे. हो म्हणते बे. तुझ्या शब्दाला मान आहे रे. तीन म्हणते तुझा भाऊ. तू सांग होतं ते. तुम्हाला मला माझ्या घरी तुमच्या घरी तुम्हाला माझ्या घरी तुमच्या घरी रात्री यावं लागेल. तुझा अरे पण मी समजलो होतं. अरे समजून घे, रात्री कोणतं काम आहे का. अबे रात्रीचं काम समजत नाही सकाळ मुलगा रे. मी समजलो होतं. तुझं काम झालं तू ना. तू त्याच लायकीचा आहे. आज तुला माहित आहे ना. जा, तुझं काम झालं तुझं. रात्री यावं लागेल. तरी समजून घे कोणतं रात्रीचं काम आहे ते. रात्री तुमच्या घरी यावं लागेल. यावं लागेल. घरी आल्यानंतर माझ्या तुमच्या घरी येऊन घरी येऊन घरी येऊन माझे कपडे धुवावे लागतील. अबे मी का धोबी वाटलो का रे. धोबी वाटलो या बाईचे कपडे धुले तुम्ही. अरे भाट बायको पोरं उपाशी मेले तरी चालतील. लात मारतो मी. अरे नाही, मी काय म्हणतो, राजशेखर तुला जो पगार देतो त्याच्यामध्ये तुझं भागत आहे का. नाही. आणि रात्रीची गोष्ट आहे, कोण पाहते काय. आदर आपण केला, पीर पार केलं का. मी आता आपण करतो रात्रीचा जाऊन गावामध्ये सांगत सुटते. हा रात्री जातो बाईचे कपडे धुतो. अरे नाही सांगत रे, बाईचे कपडे धुले असं नाही सांगत मला. हो म्हणून टाक, काही नाही. हो कोण पाहते. तुझी गोष्ट खरी आहे गंगाधर, तुझी गोष्ट खरी आहे. कारण मी अडलेलोच आहे. काय म्हणतो, कपडे धुवायची गरज नाही, पाण्यामध्ये मोडाला का वाळू टाकला जात. अडला हरी गळवायचे पाय तरी ठीक आहे बाई. एक्सक्यूज मी. काच तू तुम्ही एक्सक्यूज मी म्हणते, काचकूच मी. तर बाई मजबुरी आहे माझी. तुमचे कपडे मी धुवायला तयार आहे, पण एका अटीवर. बाई मी तुमचे सगळे कपडे धुईन, एक सोडून. तो मी नोय धुया. पटला तर टेक, नाही तर आणते. अरे बाई शांत का हो. एखादा कपडे ऍडजस्ट करावं माणसानं का हो. हो म्हणते. आता तुम्ही म्हणताय माझ्यासाठीच करावं लागत आहे. तर बाई सौदा पटला आपला. पगाराचं बोल. एक कपडा सोडून सगळे कपडे धुवायला चालेल, चालेल. चालेल. आई पगाराचं बोला. पगार. खरं बोललं ना, पगाराचं बोलते मी. तुम्हाला तुम्ही मला तुम्हाला तुम्ही मला एवढी मोठी 50 रुपये देईल. 50 रुपये पर डे म्हणजे 1,500 रुपये महिना. ठीक आहे ना माझं तयार आहे. एक्सक्यूज मी. पर डे 50 नाही, मग महिन्याचे 50. अबे मी का भिकारी आहे बाबा. भिकारी वाटतो का बाई. काय झालं नाही तुम्ही बिचारा मजबुरी त्याचा फायदा घेता का.
50 रुपये देईन, 50 रुपये देईन. 100 करून टाकायचं. आता तुम्ही म्हणताय म्हणून. हा मी म्हणतो म्हणून 100 मध्ये. त्या गोष्टीला तुझ्या नोकरी करायची करा नाही तर फुटा. तुमच्यासारखे 17 आहेत माझ्या. बाई मजबुरी आहे म्हणून एवढा ऐकून राहिलो नाही तर आतापर्यंत. पण जास्त नाही बोलावं. मजबुरी आहे नाही. ठीक आहे 100 रुपये महिना. रात्री यायचं तुमचे कपडे धुवायचे एक सोडून. ठीक आहे. बाई सिगरेट पिते का बाई? सिगरेट पित असेल म्हणजे दारू पित असेल. दारू पित असेल म्हणजे Excuse me. तुमच्याकडे आहे का काय माचीस? बाई माचीस होती पण एकच काडी होती त्याची गुल गेली. गंगाधर, तुमच्याकडे आहे का लायटर? लायटर बाई गॅस संपलाय. रस्त्यावर म्हणते रस्त्यावर वाटेवर म्हणते. सवय करताना माचीस नाही. तर बाई आपण ठरलं 100 रुपये महिना. सगळे कपडे धुवायचे एक सोडून. अरे हो ना परत परत बोललेलं बरोबर आता त्यांच्या लक्षात राहते. कसं काय हा माझा व्हिजिटिंग कार्ड. चंपाकली मुक्काम मौजे हलवर्णा तहसील चिपळूण. पत्ता मिळाला नाही तर माझ्या मित्राला घेऊन येतो. आजच येतो रात्रीची. मेरी मैना तुझे मुझे बोले चंपाकली गंगाधर, किती दिवसानं भेट झाली. हो ना. अगं मी तुला एक आनंदाची बातमी सांगणार. कोणती? अगं येणाऱ्या निवडणुकीत मी तुला जिल्हा परिषद तिकीट मिळवून देतो. अय्या. बरेचसे नेते माझ्या ओळखीचे आहेत आणि तुला एकदा जिल्हा परिषद तिकीट मिळाली की तू जिल्हा परिषद सदस्य होणार. तर मोठा प्रॉब्लेम झाला. काय झालं? इथे आता आपण ठरलं होतं 100 रुपये महिना मागतात. ते जातं बाईचे कपडे धुवायचे. हो. ही आनंदाची बातमी घेऊन मी निघालो. तिकडून माझी बायको येतो. ही आनंदाची बातमी मी माझ्या बायकोला सांगितली. बायको मोठी खुश झाली. पण नंतर त्यानं लगेच विचारलं काम कोणाकडे करतात. मी म्हटलं चंपाबाईकडे. अरे वा. मग बायको नको म्हणे. हा? बायको नको म्हणे. But why? का बरं? बाई बदमाश आहे. मी म्हणलो नाही. तो म्हणत नाही एवढ्या बदमाश बाईला एवढ्या चांगल्या बाईला बदमाश नको नालाय. जाऊ दे. मी काय म्हणतो अगं तुला येणाऱ्या निवडणुकीत जिल्हा परिषद तिकीट मिळवून देतो. अय्या. आणि तुला जिल्हा परिषद तिकीट मिळाली की तू निवडून आली की जिल्हा परिषद सदस्य होणार. सदस्य झाली की जिल्हा परिषदचे अध्यक्ष. मग ते लाल निळ्याची गाडी आणि मग तुझा तो तोरा तुझं ते चालणार. तू चालती जोरात भारी तोरा. तू चालती जोरात भारी तोरा. वेगळा झाला हा सारा जमाना. वेगळा झाला हा सारा जमाना.
वाढी तुम्ही रोज